यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झ प्रसारित करीत आहो. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाश्वत पशुधन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी, राळेगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसान वाणी म्हटलं म्हणजे यामध्ये पीक संवर्धन, पीक व्यवस्थापन, पीक नियोजन, त्याचप्रमाणे शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, त्याचसोबत पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन यासारखे विषय आपल्या कार्यक्रमामध्ये आपण घेत असतो आणि याच अनुषंगाने तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पशुवैद्यकीय अधिकारी, सावरगाव तथा राळेगाव येथील सुबोधकांत मिश्रा. चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडून शाश्वत पशुधन व्यवस्थापन या संदर्भातली माहिती. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा तुम्हाला सुरुवातीला प्रश्न आहे की शाश्वत पशुधन म्हणजे नेमकं काय? पशूंची जर आपण एकंदरीत जर पशु व्यवस्थापनाबद्दल बघितलं तर त्याला एक जोडधंदा म्हणून बघितला जाते. तर त्यावेळेस शाश्वत व्यवस्थापन म्हणजे असं व्यवस्थापन किंवा असा मॅनेजमेंट जो सेल्फ सस्टेनेबल आहे, म्हणजे जो स्वचालित फार काळापर्यंत टिकून राहील. म्हणजे आज एखादं का आपण नवीन ब्रीड म्हणतो किंवा दूध उत्पादनात समजा वाढवायचं असेल तर ते काही काळापुरतं किंवा अल्प काळापुरतं मर्यादित न राहता ते एक सेल्फ सस्टेनेबल मॉडेल जर आपल्याला त्याला बनवता आलं, म्हणजे जे स्वचालित आहे आणि त्यामुळे त्याचं जे उत्पन्न आहे ते फार काळ टिकून राहील, तर अशा व्यवस्थापनाला आपण शाश्वत व्यवस्थापन म्हणू शकतो. नक्कीच, म्हणजे दीर्घकालीन व्यवस्थापन. बिलकुल बरोबर. तर हे व्यवस्थापन करताना आमचे जे पशुपालक आहे तर यांनी कुठल्या प्रकारचं नियोजन करायला हवं? सगळ्यात प्रथम तर पशूंचं जे व्यवस्थापन आहे ते तुमच्या गोठ्यापासून सुरू होतं. नक्कीच. जेव्हा एखादा शेतकरी पशुपालनाविषयी माहिती घेतो किंवा त्याला विचार येतो की आपण एक बिझनेस मॉडेल म्हणून किंवा एक व्यवसाय म्हणून याकडे जर तो लक्ष देत असेल तर सर्वप्रथम त्याला त्याच्या गोठ्यापासून सुरुवात करावी लागते. आणि ते करत असताना आता कोणतंही बिझनेस मॉडेल घ्या तुम्ही, बिझनेसचं एक साधं प्रिन्सिपल आहे की ज्या बिझनेसला लागत कमी असेल आणि उत्पन्न जास्त येत असेल तर तो बिझनेस मॉडेल आपोआप प्रॉफिटेबल राहतो, पहिली गोष्ट. आणि त्याला लागण्याची म्हणजे त्याला त्या बिझनेसला उभं करण्यासाठी जे लागणारे रॉ मटेरियल्स आहे ते जर सहज उपलब्ध असतील तर ते आपोआपच व्यवस्थापन स्वचालित होऊन जातं. बरोबर. म्हणजे एकतर लागत कमी आणि जो रॉ मटेरियल तो इझिली अवेलेबल आहे आणि उत्पन्न येत आहे, आपोआपच हा जो एकंदरीत व्यवसाय आहे तो स्वचालित होऊन जातो. पण आता हे करत असताना लक्ष द्यायची बाबी म्हणजे या आहेत की आपण जर फॉरेन ब्रीड्स बघितल्या, जसं बऱ्याचदा आता एक काळ असा आला होता भारतात की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजसुद्धा की आपण जर्सी म्हणा किंवा HF होल्स्टेन फ्रिजियन म्हणा यासारख्या ब्रीड्सवर आपलं लक्ष केंद्रित होतं, कारण यांचं दूध उत्पन्न जास्त होतं. पण त्यात प्रॉब्लेम असं आलं की ते भारताच्या तापमानाला ते ॲडजस्ट नाही झाले, म्हणजे आपोआपच व्यवस्थापन जो आहे तो कुठेतरी बिघडलं, कारण त्यांचं एन्व्हायरमेंटच तसं नव्हतं. मग नंतर हळूहळू गव्हर्नमेंटच्याही लक्षात आलं आणि आपल्याही लक्षात आलं, मग आपण त्यांची क्रॉसिंग केली आणि आज बऱ्यापैकी अशा ब्रीड्स ज्या भारतीय आहेत आणि त्या सस्टेन करू शकतात आपल्या इथल्या हॉट आणि ह्युमिड एन्व्हायरमेंटला, प्लस ज्यांच्याकडे रोगप्रतिरोधक क्षमता चांगली आहे आणि ते दूध पण चांगलं देतात, तर अशा एकंदरीत ब्रीड्स आपण डेव्हलप केल्या. हे मी एक उदाहरण दिलं तुम्हाला सस्टेनेबिलिटी काय असते. मग आता जसं तुम्ही HF जर्सी न घेता समजा गीर घेतलं तर गीर पण चांगला आहे. आपल्या इथली गीर ब्राझीलला जाऊन जवळपास 80 लिटर दूधचा रेकॉर्ड आहे तिचा. ब्राझिलियन गीर म्हणतात तिला. आपल्या इथलंच गीरचं त्यांनी वंशाणू घेतलं आणि ते तिथे त्यांनी डेव्हलप केलं. तर अशा प्रकारे हे झालं एक ब्रीड बाबतीत. तसंच चारा लागवडीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की एकदम एक्झॉटिक चारा ज्याला आपण म्हणतो ते न घेता जर आपण क्रॉसिंगकडे बघितलं किंवा हायब्रिड नेपियर झालं किंवा गजराज झालं यांसारखे गवत असतात, किंवा आज गव्हर्नमेंट सप्लायमध्ये आपल्याला मिलेट्स येतात, मिलेट्स जसं बाजरा वगैरेचं येते, शुगर गेज येते, तर हे जर तुम्ही लागवड केली तर आपोआपच याला लागवडीचा खर्च कमी येतो आणि हा जो चारा आहे तो तुम्हाला त्यावेळेस मदत करतो ज्यावेळेस उन्हाळ्यात काहीच नसते.
जसं आता जर तुम्ही त्याला लागवड केली तर तो जेव्हा एप्रिल मे येईल, ज्यावेळेस म्हणजे गवताचं तृण पण राहत नाही आपल्याकडे, कारण आपलं टेम्परेचर जातो 45-48, बरोबर. तर त्यावेळेस तो काम येईल. याला म्हणतात सेल्फ सस्टेनेबिलिटी. म्हणजे व्यवस्थापन असं करा जो स्वचालित आहे. म्हणजे आता याला काय होईल की एकदा तुम्ही जर लावलं तर आपोआप तुम्ही वार्षिक उत्पन्न किंवा 1-2 वर्ष ते घेऊ शकता. आणि दरवर्षी आपल्याकडे बियाणं, वैरण बियाणाची एक योजना असते, त्याच्यातून येतो. तसंच पाण्याचा पण पुरवठा. जर तुम्ही साधं, म्हणजे असं नाही म्हणत मी की तुम्ही बिस्लेरीचं पाणी द्या म्हणून, ते हास्यास्पदही होईल. गोष्ट अशी असते की तुम्ही पण पाणी स्वच्छ द्या. स्वच्छ म्हणजे ते ॲनिमल स्टँडर्डला ते सुटेबल असलं पाहिजे. असं नाही की त्याच्यात शेवाळ पण आहेत आणि त्याच्यात जंत झालेले आहेत, मग आपोआपच त्या जनावराची तब्येत खराब होईल आणि त्याचं दूध उत्पादन पण कमी होईल आणि तुम्ही ज्या पर्पजसाठी ते करताय ते पर्पज पण सॉल्व्ह होणार नाही. आपला उद्देश मूळ असा असतो. आता तुम्ही पाण्यात काही नाही, एक टाका राहतो पाण्याचा, त्याला खालून चुन्याचं हे करा, ब्रश करा, पेंट करा. त्यानं काय होईल की त्याला कॅल्शियम पण भेटेल आणि जे शेवाळ वगैरे राहते त्याचं प्रमाण कमी होईल. त्याच्यानंतर जंतनाशक काही औषधी असतात ज्या फार स्वस्त दरात राहतात, त्या तुम्ही मिक्स करा पाण्यात आणि ते त्याच्यानंतर त्याला द्या, जेणेकरून ते जंत पण मरून जातील. आणि हप्त्यातून किंवा 15 दिवसातून एकदा त्याला साफ करत राहा. पाण्याचा निचरा योग्य व्यवस्थित ठेवा. तसंच जर तुम्ही शेणाच्या बाबतीत म्हटलं तर शेण व्यवस्थित काढायला पाहिजे. त्याचं शेणखत होतं तयार जर व्यवस्थित त्याचं आउटलेट असं करा की उताराकडे त्याचं दिशा असेल, जेणेकरून आपोआप त्याचं जे गोमूत्र आहे. मी असे पण मॉडेल बघितले आहे यवतमाळ जिल्ह्यात, खास करून गोशाळेंचे. जसं आपलं विठ्ठल रुक्मिणीला कधी भेट द्या, विठ्ठल रुक्मिणींच्या गोशाळेत त्यांनी काय केलं, असं उतारावरून काढलेलं आहे आणि ते सगळं युरिन एका याच्यात हे करतात आणि नंतर ते त्याला डिस्टिलेशन करतात, बाष्पीकरण करून डिस्टिलेशनची प्रोसेस करतात आणि ते गोमूत्र म्हणून विकतात. तर हे एक मॉडेल झालं आहे, कारण त्याला उत्पन्न भेटत आहे ना गोमूत्राला. त्याचा उपयोग तुम्ही खतात करू शकता शेतीसाठी. अतिशय योग्य उत्तम खत असतो शेणखत आणि गोमूत्र. आता हे मी 4-5 बाबी तुम्हाला त्या उद्देशानं सांगितल्या, जेणेकरून हे सेल्फ सस्टेनेबिलिटी म्हणजे स्वचालित व्यवस्थापन कसं आहे. आता जर त्याच्याकडून उत्पन्न होत असेल तुम्हाला गोमूत्राचं उत्पन्न, त्या शेणखताचं उत्पन्न, तर तेच हा जो याच्यातून जो पैसा येतो ते तुम्ही परत त्या ॲनिमलला लावू शकता. म्हणजे असा वेगळा खर्च करायचा गरज नाही. आणि जो दुधाचा जो तुम्हाला उत्पन्न येतं तो प्लस आहे तुमचा. म्हणजे हा झाला आता सेल्फ सस्टेनेबल व्यापार. तर हा जो आपण शाश्वत जो शब्द वापरला आहे, तर शेतकरी बांधवांना ही खर्चिक बाब आहे की कमी खर्चामध्ये सुद्धा आपण हे नियोजन व्यवस्थित करू शकतो? माझ्या आधीच्या पण उत्तरात असंच होतं की आधी जर तुम्ही एकदम असा अट्टहास धरला की नाही मी जर्सीज आणेल, प्युअर ब्रीड आणेल किंवा HF चालेल किंवा मला जे चारे आहेत ते एक्झॉटिकच लागतात, जे असे चारे जे आपल्या एन्व्हायरमेंटला किंवा आपल्या कृषी परिपेक्षाला अनुकूल नाही आहेत, तर आपोआप ते खर्चिक जाणार. तुम्ही तर मी जे उपाय आधी सांगितले तुम्हाला की निचरा कसा करायचा, साधं चुन्याचा किती खर्च लागतो हो जर आपण पाण्याचं जर हे केलं म्हटलं तर, आणि जंताची गोळी पण स्वस्तात भेटते. तर हे जे उपाय आहे, आणि मी तुम्हाला जे व्हेरायटी सांगितली गवताची, आपल्या दवाखान्यातून त्यांचा पुरवठा होतो वैरण बियाणांचं, किंवा अशा ज्या पीक आहेत जे तुम्हाला म्हणजे जे काटक असतात, जे आपल्या एन्व्हायरमेंटला सहज लागून जातात आणि ते तुम्हाला अगदी उन्हाळ्यात ते त्याचा चारा देऊ शकतात. याच्याशिवाय मी सांगतो उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई राहते, आपल्याकडं आंब्याचे पानं वगैरे हे पण देऊ शकतात, सुबाबळीचे पानं. फक्त त्याच्यात असं असतं की जास्त प्रमाणात देऊ नये, कारण त्यांच्यात अँटी न्यूट्रिएंट फॅक्टर असतो मुबलक प्रमाणात. आणि ते जो रेशो आहे, जो प्रमाण आहे चाऱ्याचा आणि त्या पानांचा किती ठेवायचा, हे जर आपण व्यवस्थित केलं तर आपोआपच आपल्याला उत्पन्न भेटतो आणि जे खर्च आहे तो कमी होतो. या पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी आपलं व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच पशुधनामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे पशुचं आरोग्यसुद्धा चांगलं राहू शकते. अशा दोन्ही बाबीमुळे हा जो पशुधन किंवा पशु हा पूरक व्यवसाय आहे शेतीला, हा अतिशय म्हणजे सुटसुटीत आणि व्यवस्थित होऊ शकते. तुम्ही अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांच्या हितावर अशी माहिती दिली शाश्वत पशुधन व्यवस्थापन या संदर्भात. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण शाश्वत पशुधन व्यवस्थापन याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा, पशुवैद्यकीय अधिकारी राळेगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया मिश्र पिकाची शेती करणारे प्रगतिशील शेतकरी अमोल मधुकर राजूरकर, मुक्काम पोस्ट बोर्डा, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, किसानवाणी या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये आज आपण प्रगतिशील शेतकरी त्याचप्रमाणे मिश्र पिकाची
लागवड करणारे अमोल मधुकरराव राजूरकर, मुक्काम बोर्डा, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांनी कुठल्या प्रकारची पिके आणि त्या पिकाचं लागवड, व्यवस्थापन आणि नियोजन कसं केलं या संदर्भातली माहिती. नमस्कार. नमस्कार. अमोलजी, माझा सुरुवातीला प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालं? माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. अच्छा, तुमचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं आहे आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये मिश्र पीक घेता. हो. तर या मिश्र पिकामध्ये कुठली पिके असतात तुमची? सध्या गहू आणि चना. अच्छा. आणि सोबत कापूस पण आहे. कापूस फरवरीपर्यंत चालणार, त्याच्यानंतर मूग होणार, मूग टाकणार. म्हणजे फरवरीपर्यंत, आता जो गहू आता टाकला तो फरवरीपर्यंत चालणार, गहू आणि चना. त्याच्यानंतर फरवरीमध्ये चना, गहू आणि कापूस हे तिन्ही पण म्हणजे समाप्त होणार आणि त्याच्यानंतर आम्ही उन्हाळी पीक मूग घेणार. मूग, तीळ, फल्ली हे सर. म्हणजे तुम्ही तीनही हंगामामध्ये पिकाची लागवड हा, करत असता. तीनही हंगामामध्ये. जसं की खरीपामध्ये तूर, कपास आणि सोयाबीनची लागवड करता. सोबत रब्बीमध्ये चणा आणि गव्हाची आणि त्यानंतर मग उन्हाळ्यामध्ये मूग, फल्लीची लागवड तुम्ही घेता. तर तुमचं नियोजन आणि व्यवस्थापन कसं असतं ही जी तीनही हंगामामध्ये पीक घेतात? तर आता नोव्हेंबरमध्ये गहू टाकला, गहूसोबतच आम्ही चना पण टाकत असतो. आणि जो कापूस राहते तर ते लवकर पेरणी कापसाची करून नाही का दिवाळीनंतर नोव्हेंबरपर्यंत त्याचं पूर्ण वेचणं करून कापसाच्याच ठिकाणी आम्ही गहू लावत असतो. गहू, चना. आणि तो गहू, चना त्याची लागवड करून गव्हाला पाणी जास्त लागतात, रात्री पाणी द्यावं लागते. त्याच्यानंतर ते फरवरीपर्यंत ते गहू आणि चना चालतात. व्यवस्थित फवारणी करणं, हे ते करणं. त्याच्यामुळं ते म्हणजे फरवरीपर्यंत गव्हाचं नियोजन असते 3 महिन्याचं. आणि त्यानंतर मग उन्हाळी पिकाचं नियोजन? उन्हाळी पीक हे आम्ही नाही का साधारण मार्चमध्ये, म्हणजे गहू आणि चना झाल्यावर ते जमीन पूर्ण क्लीन करून, साफ करून, मशागत करून त्याच्यावर नाही का मार्चमध्ये आम्ही मूग आणि फल्ली टाकत असतो. अच्छा. आणि ते पूर्ण मे पर्यंत जातात, मूग आणि फल्ली दोन्ही पण पीक. मे मध्ये बरोबर मेच्या शेवट फल्ली पण होतात आणि मूग पण निघतात. मग जमिनीला काही आराम म्हणा किंवा थोडा विसावा म्हणून काही विसावा म्हणून जून महिना मिळते आणि ते काही मे मध्येच जाते असं नाही. मेच्या अगोदर पण होते, मेच्या सुरुवातीला होते आणि 1-1.5 महिन्याचा जमीन शकासाठी कालावधी मिळते. 1-1.5 आणि उन्हाळ्यामध्ये खूप तपण राहते मे मध्ये, त्याच्याकरता जमीन चांगली शेकते. आणि बाकी पूर्णच हे घेते असं नाही. पराठीची जागा खाली राहते, म्हणजे कपासची जागा खाली राहते ना, ते पण पूर्ण उन्हाळभर शेकत असते ते जमीन. तर पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीची आहे? आमच्याकडं तर बोर आहे आणि बाकीच्याकडं विहीर राहते, कोणाकडं जमिनीपासून पाणी गेलेलं राहते, वॉल, कोणाकडं विहिरी आहे, कोणाकडं ठिबक सिंचनची व्यवस्था आहे. आमच्याकडं बोर मारून आहे. आता जसं जसं जागेचा प्रश्न आहे, कुठं विहिरीला पाणी जमते, कुठं बोर जमते, कुठं पाणीच नाही लागत, मग कुठून वॉल जाऊ नये, अशा प्रकारे पाण्याची व्यवस्था केली जाते. आमचं लाईनवर आहे सध्या काम. तुमच्याकडे जे बोरवेल आहे तर या बोरवेलचं पाणी पुरते का मग उन्हाळ्यामध्ये वगैरे? हो, आम्हाला पुरते. आमचे साधारण 10 ते 12 नोजल चालत असतात. आमच्याकडं म्हणजे वणी साईडनं पाण्याची टंचाई नाहीच आहे आणि आमच्या जमिनीला पण नाही आहे टंचाई, पण बाकीकडं खूप आहे. म्हणजे पाणी पुरतच नाही. आम्हाला पुरतात, पण बाकीचे जे राहते त्यांना नाही का पुरत नाही पाणी, म्हणजे अदर साईडनं. अच्छा. पीक घेत असताना तुमच्या शेतामध्ये कोण राबते? तुम्ही, तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण शेतामध्ये? माझा भाऊ आणि मी. तुमचा भाऊ आहे? हा, माझा भाऊ आणि मी. आम्हाला 12 एकर जमीन आहे आणि इरिगेशन म्हटल्यानंतर आणि एवढं मिश्र पीक घेतो म्हटल्यानंतर एकाला खूप त्रास जाते. आम्हाला दिवसा पण आणि संध्याकाळी पण, रात्री कधी कधी लाईनचा खूप प्रॉब्लेम राहते आम्हाला. त्याच्यामुळे दिवसा जर लाईन नाही राहिली तर मग पिकाला नुकसान होईल ना, मग आम्हाला रात्री पाणी द्यावं लागते. तुमच्याकडे मग जे मशागत तुम्ही करता शेतीमध्ये, तर मग मशागत करत असताना काही जनावर वगैरे किंवा बैल वगैरे आहे का? हो, एक जोडी आमच्याकडे नाही का मशागत हे बैलानंच होत असते. आता सध्या परिस्थिती सगळेजण ट्रॅक्टर हे ते वापरतात, पण आम्ही सध्या आमचं बैलानंच सुरू आहे. हो काय? मशागत सध्या तरी ट्रॅक्टरनं, शेवटी मग उन्हाळ्यामध्ये नांगर वकर करत असतो, पण जास्तीत जास्त आता बैलच सुरू आहे. समोर बघू.
अच्छा. मग पण शेतकरी बरेचसे असे शेतकरी बैल जोडी जे आहेत ते आता परवडत नाही किंवा तिच्या मग आपल्याला गुंतून राहावं लागते असं विचारधारा आहे. तर तुमचं काय मत आहे याबद्दल? ते कसं कोणाकडे खूप कमी जमीन असतात, 3 ते 4 एकर. 3-4 एकरसाठी जोडी नाहीच परवडत. आणि एक तर नाही का जोडी आता ट्रॅक्टर हे पूर्ण मशागत करत असतात शेताची. त्याच्यामुळं ट्रॅक्टरकडून करून घेतल्यानंतर कधी कधी त्या बैल जोडी मागं पण नाही का प्रत्येक वेळी गुंतून राहावं लागते. म्हणजे त्यांचं व्यवस्था करणं, हे करणं, ते करणं, म्हणजे दुसरं काम करायचं त्याच्याच मागं राहावं लागते. म्हणून जर 3-4 एकरवाल्याला 5-6 एकरवाल्याला जोडी नसली तरी ट्रॅक्टरनं करून तो करू शकते. पण ज्याच्याकडे नाही का खूप जमीन आहे, 10 एकरच्या वरती जमीन आहे, त्यांना जोडी आवश्यक आहेच. आणि सगळ्याकडेच आहे. ज्याच्याकडे कमी आहे, 2 एकर, 3 एकर, 5 एकरपर्यंत आहे, त्याच्याकडे जोडी नाहीच आहे आमच्याकडे पण. आणि कमीवाल्याकडे नाहीच आहे. मग जास्त जमीन असली तर राहतेच, 1-2 जोड्या असते, असं आहे. बैलजोडी व्यतिरिक्त इतर काही जनावर आहेत का आपल्याकडं? हो, म्हणजे माझ्याकडं गाई आहे, शेळी पण आहे. शेळी आहे? हो, गाई आहे, शेळी आहे. आणि आमच्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आहेच. मग गाईचं काही दुग्ध व्यवसाय वगैरे करतात? नाही, दुग्ध व्यवसाय नाही करत, पण घरच्या पुरतं होते. आणि ज्या गाईले वासरू होते त्याच्यासाठीच असते, मग तोच आम्हाला बैल होत असते समोर शेतीमध्ये राबणारा. म्हणून आम्ही गाईला जे गोरा होते त्यालाच मस्त दूध आणि मस्त मग त्यालाच शेतामध्ये राबासाठी ठेवायचं, असं आहे. म्हणजे तुमच्या गाईकडून जे काही हे झाले, आणि आमच्या म्हणजे आम्ही जे घरी ठेवतो त्याच्यापासून आम्हाला खत खूप चांगलं मिळतं. शेणखत, शेळीपासून पण खत मिळतात, गाईपासून पण खत मिळतात, त्यांचं गोमूत्र, आणि आमचे बैल तर देतातच. ते खत आम्ही वावरामध्ये टाकतो, त्याच्यामुळं पण चांगलं उत्पन्न होतात. ह्या रासायनिक खतापेक्षा नाही का शेणखत कधी पण चांगलं. म्हणजे शेणखत तुमच्या शेतामध्ये या ज्या गाई, बैल आणि शेळीपासून जे काही मिळते तर ते तुम्ही तुमच्या शेतात वापरता? हा, शेतात वापरतो. आणि आणि आमच्याकडे जास्तीत जास्त आता नाही का या रासायनिक पेक्षा नाही का शेणखत हेच वापरतात, कारण की ते जमिनीसाठी खूप चांगलं राहते. रासायनिक वापरलं तर आपण जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे ती कमी होते, दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि जे आपण याच्यापासून मिळालेले शेणखत आहे ते चांगलं उत्पादन होते त्याच्यामुळं. अच्छा. हे जे झालं तुमचं पशुचं व्यवस्थापन, नियोजन, परंतु या व्यतिरिक्त काही जोडधंदा वगैरे आहे का शेतीला पूरक व्यवसाय म्हणून? आहे ना, माझे बाबा दुकान आहे माझ्या बाबाकडे, किराणा दुकान. अच्छा. म्हणजे तुमचे वडील किराणा दुकान करतात, आम्ही दोघं भाऊ शेतकरी आहोत. शेतीमध्ये मग तुम्ही समाधानी आहात का? हो, आमच्याकडे इरिगेशन म्हणून समाधानीचा, कारण की शेतामधूनच सगळं मिळतात, खाणं पिणं सगळं काही, आणि छान वाटते शेतामध्ये काम करणं, मस्त काम करायचं, कधी तब्येत बिघडणार नाही, कधी काही नाही, मस्त खाणं पिणं. आणि माणसाचं म्हणजे मानसिक आणि बॉडी म्हणजे सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह असतात आणि मन प्रसन्न असतात, मस्त. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे म्हणायचं आहे की शेतीमध्ये राबताना किंवा शेतीमध्ये काम करत असताना तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहते? हो, चांगलं राहते. शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहते, निसर्गरम्य वातावरण मिळते, म्हणजे त्यांना कॅन्सर, अटॅक हे ते काहीच होण्याचा धोका नसते. जरी तो खाली बसून जेवण करत असन, कुठेही जेवण करत असन, कशा हाताने जेवण करत असन, पण त्याचं शारीरिक स्ट्रॉंग असते बॉडीनं, कोण्या गोष्टीचा धोका नाही. बरं. तर मग शेतामध्ये इरिगेशन आहे, तिने हंगामामध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिके घेतात, मग काही भाजीपाला लागवड वगैरे करता का? हो, आम्ही आत्ता जे नाही का खरीप याच्यामध्ये जेव्हा गहू पेरतो रब्बीमध्ये, रब्बीमध्ये, तर तेव्हाच आम्ही त्याच्या साईडनं मेथी, सांबार, पालक, मुळा, गाजर, वांगे, मिरची हे लावत असतो. आणि सध्या तर आम्ही घरच्या पुरतंच लावतो, पण बरंच काही होते, मस्त कांदे, मिरची आम्ही स्वतःही ठेवतो आणि विकत पण असतो, पण त्याच्या साईडनंच लावत असतो, वाफे टाकत असतो. फुलगोबी, गाजर, मेथी, सांबार हे सगळं काही म्हणजे त्याच्यासाठी अर्धा एकर मस्त वाफे करून मस्त करायचं, गहू आणि चण्यासोबत. मग हे जे समजा भाजीपाला पिके आहेत तर मग त्या भाजीपाल्याचं तुम्ही विक्री करता की घरच्या? नाही, सध्या नाही, विक्री करत नाही आम्ही घरच्या पुरतंच पेरतो, थोडंच पेरतो, पण आम्हाला खूप होते, आम्ही विकतो. म्हणजे नंतर मिरची, कांदा, लसण
हे विकत असतो आणि जे भाजीपाला असते ते जास्तच राहायला देऊन टाकतो साईडनं. बरं, भाजीपालाची लागवड तुम्ही करता आणि सोबतच पिकं पण घेता, तर मग यावर काही रासायनिक खते किंवा रासायनिक कीटकनाशकाचा वापर करता का? हो, फवारणी करतच असतो. म्हणजे खूप भाजीपाल्यावर नसतो करत भाजीपाला फवारणी. तुम्ही आम्ही भाजीपाला जेव्हा नाही का लागवड करतो ना वाफेमध्ये, तेव्हा शेणखत, आपल्या चुलीमधली राखट वगैरे वगैरे असं टाकत असतो. फवारणी नसतो करत फवारणी नाही भाजीपाला वगैरे म्हणजे नसतो. पूर्ण सेंद्रिय पद्धतीने हा, organic सेंद्रिय पद्धतीने तुम्ही त्याची चांगली मशागत करतो. वाटलंच तर स्वतःच जागा म्हणजे आपला भाजीपाला कमी असल्यामुळे चांगल्या प्रकारे आपण लक्ष देऊ शकतो. आणि कधी काही असं जाता येता कीटक दिसलं तर आम्ही ते स्वतःच हे करत असतो आणि त्याच्या मस्त मशागत करतो खालून, म्हणजे जमिनीची हे ते, आणि चांगल्या प्रकारे लक्ष देतो. त्याच्याकरता फवारणी करायची काही गरज नसते. अच्छा, फवारणी म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीचे तुम्ही जे हा, भाजीपाला हा, आहे हा, तो तुमच्या शेतातून मिळवता organic. आणि तेच तुम्ही मग तुमच्या दैनंदिन वापरासाठी ठेवता. हम्म. तुमचं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालं, हो. तर मग हे जे शिक्षण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला काही नोकरी वगैरे करावं असं वाटलं नाही का? नाही, प्रयत्न केले मी, पण नाही जमलं. तर मग त्याच्यानंतर मला आता शेतकऱ्याचा मुलगा म्हटल्यानंतर आपल्याला खानदानी अनुभव असतेच. मग आपलं तेच शेती सांभाळणं. मी केले प्रयत्न गव्हर्नमेंट सर्वंटसाठी, पण मला नाही का, मी प्रयत्न करत असं मला नाही का हे म्हणजे समाजामध्ये राहण्यासाठी किंवा समाजासोबत मिळून मिसळून राहणे असं तसं, म्हणजे शेतामध्ये राबणे किंवा असं समाजाच्या कार्यालयात धावून जाणे असं आवडते. आवड आहे मला, त्याच्यामुळं मी नाही का मग इकडं नाही जमत, तर मग तेच निवडलं आहे. तुमचा व्यवसाय शेती आहे, परंतु सामाजिक कार्य करण्यासाठी नोकरी जर असते तुम्ही गुंतून पडले असते. मला आरोग्य सेवा खूप आवडते. म्हणजे रुग्णांची सेवा करणं, म्हाताऱ्या माणसा म्हणजे दिन दुबळ्यांना सेवा करणं, गरिबांना धावून जाणं असं खूप आवडते. होती इच्छा आरोग्य सेवकमध्ये, पण नाही जमलं माझं. पण याद्वारे ठीक आहे ना, तुम्ही याद्वारे सुद्धा तुमची सेवा तुम्ही देऊ शकता रुग्णांना. शेती व्यतिरिक्त दुसरे काही तुमची आवडी वगैरे आहेत? एखादा समजा गाण्याचा छंद म्हणा किंवा काही पुस्तकं वाचणे किंवा काही लिहिणे, काही खेळणे, असं आहे का काही छंद वगैरे? लिहिण्याचा छंद आहे, माझे अक्षर खूप सुंदर आहे. मला लिहिण्याचा छंद आहे. मी स्टेट लेवलनं प्लेयर आहे. मला काय म्हणतात ग्राउंड गेम किंवा स्वतःची म्हणजे आरोग्याची काळजी घेणे, जिम मारणे, रनिंग मारणे, खेळणे, ग्राउंडचे म्हणजे जमिनीचे गेम खूप आवडते. खूप इंटरेस्ट आहे. हा, मैदानी खेळामध्ये खूप इंटरेस्ट आहे मला. जिम मारण्यामध्ये किंवा ग्राउंड मारण्यामध्ये स्वतःची म्हणजे हालत म्हणजे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आरोग्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करणे, तीच माहिती आरोग्यासाठी दुसऱ्याला सांगणे, याच्यात खूप इंटरेस्ट आहे. मी जेवढं आरोग्याबद्दल भेटत असेल ते कॅप्चर करतो आणि समोरच्या व्यक्तीला सांगत असतो. सर्दी, ताप, खोकला, आता सध्याच्या काळामध्ये नाही का पाय दुखणं, कंबर दुखणं, याच्यावर खूप काही प्रॉब्लेम चालले आहे लोकांना. तर ते मी नाही का बघतच असतो मोबाईलमध्ये दुखण्यावर काय आहे. म्हणजे जसं शेतीला ऑर्गॅनिक पद्धत चांगली आहे तशाने इकडं आयुर्वेदिक पद्धत चांगली आहे. त्यानुसार मी नाही का इकडं नाही, पण आयुर्वेदिक पद्धतीनुसार हे बघत असतो ना, तेच अप्लाय करत असतो आणि दुसऱ्याला इतरांना पण सांगत असतो. म्हणजे पाय दुखलं तर काय करावं, कंबर दुखली तर काय करावं, डोकं दुखलं तर काय करावं, सर्दी, ताप, खोकला आलं तर म्हणजे घरच्या घरी उपाय कसा करायचा, काय करायचा, याच्यावर नाही का मी माहिती जमा करत असतो आणि इतरांना पण शेअर करत असतो. तर तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे तीनही हंगामामध्ये पिकं घेता तुम्ही, तर नवीन काही पीक घेण्याचा काही विचार आहे का डोक्यात? हो, विचार आला होता. हळद लागवड करायची. हा, मग नाही, सुरू आहे. हा, हळद त्याची म्हणजे कसं ते आमच्याकडं कमी आहे. वणीकड, वाशिमकड आहे मस्त हळद. माझा मित्र सांगत होता, तर आता त्याच्याकडून माहिती पूर्ण काही घेणं सुरू आहे. आमच्याकडे मशीन नाही आहे, हळदसाठी मशीन पाहिजे. म्हणजे जेव्हा हळद निघते तर ते हळद काढासाठी मशीन पाहिजे, ते नाही आहे ना आमच्याकडं. पण आता पुरेपूर माहिती घेऊन नाही का हळद म्हणजे हळद लागवड करायचा विचार सुरू आहे. हो, तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे बोरवेल आहे,
तर बोरवेलचं पाणी पुरतही असेल किंवा कधी कधी अडचण येत हा, असेल अडचण उन्हाळ्यामध्ये. येते. हो, हो, मग तुम्ही विहीर वगैरे काही शेतामध्ये खोदण्याचा विचार केला नाही का? नाही आमच्या शेताकडे विहीर नाही, सगळ्याकडे बोरवेलच आहे. हम्म. का बरं? पाणी लागतात ना लवकर. 130 म्हणजे 100 फुटावरच पाणी सुरू होते. 100, 120, 100 पाणी आहे बऱ्यापैकी आमच्याकडं. उन्हाळ्यामध्ये काही तसा काही प्रॉब्लेम जात नाही. 10 नोजल म्हणजे सुरू होणार, ती 8 होणार. 8 होईल. आणि उन्हाळ्यात ते आम्ही 1 महिना जमीन शेकूत देतो. मे मध्ये म्हणजे एप्रिलमध्ये चालत असतात. जमिनीला 1 महिना आराम देतात. एक नाही 1-1.5 महिना, म्हणजे कारण की 15 जून नंतरच आमचं टोबणं हे येते, म्हणजे जमिनीचं काम सुरू होते. मग मे आणि अर्धा जून म्हणजे 1.5 महिना शेकतात. डोक्यामध्ये काही असे विचार आहे का की काही पालन आहे, हो. रेशीम उद्योग आहे किंवा इतरही काही म्हणजे शेतीशी संलग्न असे जे उद्योग व्यवसाय आहे ते करण्याचा आहे का काही विचार? माझ्या डोक्यामध्ये खूप असे उद्योग आहे. शेळीपालन आहे, कुक्कुटपालन आहे, फार्म हाऊस असं काही आहे. मी प्रशिक्षण पण घेणार आहोत. पण आमच्या जे शेत आहे ते शेतामध्ये नाही का रस्ता नाही व्यवस्थित. रस्त्याचे खूप प्रॉब्लेम आहे. आमची जमीन चांगली आहे, पाणी पण आहे जमिनीला, सगळं काही आहे, उत्पन्नही चांगलं होते आणि आमची मशागत करण्याची तेवढी ताकद पण आहे. पण रस्ते नाही व्यवस्थित. आम्हाला पाऊस काळ्यामध्ये आम्ही जाऊ शकत नाही शेतामध्ये. आम्हाला तर त्रास होतात, पण जनावराला खूप त्रास होतात. त्याच्यामुळे जे असे व्यवसाय करतो म्हटलं ना, पोल्ट्री फार्म, शेळीपालन, कुक्कुटपालन, इच्छा तर खूप आहे आणि होतात पण मस्त. इरिगेशन आहे मस्त. आम्ही एक घर बांधू शकतो छोटंसं, होऊ पण शकतात, पण रस्ताच नाही आहे. आम्हाला आमचं वावर आहे 4 किलोमीटर. 3 किलोमीटर बाईकनं जाऊ शकतो आम्ही, आणि 1 किलोमीटर इतका रस्ता खराब आहे का जाऊ शकत नाही. हां, त्याच्यामुळं आम्हाला वावरात शेतात जासाठी खूप काही प्रॉब्लेम आहे ना. त्याच्यामुळं नाही का इच्छा असून पण आम्ही करू शकत नाही. अच्छा. म्हणजे पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणचा रस्ता खराब होऊन जातो. हां, पाऊस काळामध्ये तर 3 महिने ज्या व्यक्तीची कंडिशन व्यवस्थित नसते, म्हणजे 50च्या वर गेलेली असते, ते जाऊ शकत नाही. जनावर आम्ही जास्त नेत नाही वावरामध्ये, खूप त्रास होतात. जनावराला पण खूप त्रास होतात, लंगडे होतात जनावर चालताना. हां, चिखल असतात ना, खूप खराब. आणि आम्ही पण कसं तरी जात असतो पाणी थांबल्यानंतर. असं तसं 3 महिने आम्ही ढोकलून देतो आणि त्याच्यानंतर पुन्हा हिवाळ्यामध्ये दिवाळीनंतर सुरू होते असं. मग या रस्त्या संदर्भात काही पाठपुरावा काही उपाययोजना वगैरे केली नाही का? सुरूच आहे आमचं. आज 5-6 वर्षे झाले सुरूच आहे, पण याचं काही शासनाचं लक्ष नाही आहे. आमच्या गावची तेवढे काही सिग्नेचर घेऊन सगळे जिल्हा अधिकारी पूर्ण आपले वनी तहसील म्हणले आणि आपले यवतमाळला पण खूप काही बैठका झाली आहे. पाठपुरावा करतात, तिथे येतात, त्यांनी आपले जिल्हाधिकाऱ्याकडे देतात, निवेदन देतात, पण कोणीच काही करून नाही राहिले. 5-6 वर्ष झाले. खूप आपले 20-25 जण करून येतात, गाडी करून येतात, निवेदन देतात, होला हो करतात न चालले म्हणजे त्यांनी होला हो करतात यांनी चालले जातात. गावाकडचे साधेसुधे माणसं 5-6 वर्ष झाले, पण त्या याच्यामध्ये नाही का खूप काही जणांना नाही का कोणी लंगडे होतात, म्हणजे माणसाचं तर असो पण जनावराला खूप त्रास होतात. जाणं येणं खूप, काही जनावरं म्हणजे पायामध्ये त्यांच्या गोटे रुततात, लंगडे होतात जनावरं. काही जणाला म्हणजे जाण्याचा रस्ताच नाही, चिखल ते चिखल, पुन्हा त्याच्यावर जर दगड राहिला ते पण पूर्ण घसरतात त्या दगडावरून. खूप काही हे आहे आणि काही जण जातच नसतात, असं आहे ते पाऊस काळा. बरं, तुम्ही तरुण आहात, तर तरुण शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की तरुण पिढीने या ठिकाणी येऊन शेती करावं की नाही? नाही, तरुण शेतकऱ्यांनी का आधुनिक पद्धतीने शेतकरी करा. आता माझा प्रॉब्लेम आहे की शेतामध्ये रस्ता नाही आहे, पण ज्याच्या शेतात गाडी जात असेल किंवा रस्ता चांगला असेल, 2 एकर जमीन असेल, त्यांनी आधुनिक प्रकारे एखाद्या जिल्ह्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घ्या चांगल्या रीतीचं, शेळीपालन, कुक्कुटपालन, आणि त्याच्या प्रकारे तुम्ही म्हटलं जे आत्ता की पुन्हा नवीन काही शेतीमध्ये करण्याचं तुमचं हे आहे का, त्याच प्रकारे नवीन काहीतरी शेतीमध्ये आपल्याला हे करा, माती परीक्षण करा, ते आपल्या शेतीसाठी काय जमते काय नाही याच्यासाठी ते नवीन आधुनिक प्रकार नाही का त्यांनी करा. तुमच्या शेतीमध्ये पाणी असेल, जाण्यासाठी चांगला रस्ता असेल, रस्त्यावर म्हणजे जमीन म्हणजे चांगली जमीन असेल तर नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करा. आताची पिढी सगळी काही शिकून आहे,
त्याच्यामुळे त्यांनी प्रशिक्षण घ्या. पुढं कुक्कुटपालन आणि शेळीपालनमुळं खूप काही फायदा आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे म्हणजे आधुनिक प्रकारे शेती नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एकच पीक नाहीत, नवीन नवीन मिश्र प्रकारे नवीन पीक घ्यावं असं तुम्हाला वाटतंय. तर अमोलजी, कार्यक्रमाच्या आणि मुलाखतीच्या शेवटी तुमच्याकडे जे काही पीक असतात, म्हणजे तुम्ही पीक घेता, तर त्यावर म्हणजे किडीचा प्रादुर्भाव होते, रोगाचा प्रादुर्भाव होते. तर हा जो रोग आणि किडीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी तुम्ही शेतामध्ये कसल्या प्रकारची उपाययोजना करता? रोगाचा म्हणजे किडीसाठी तर नाही का फवारणीच मारत असतो. फवारणी आता पहिल्याच्या याच्यामध्ये तुरी वगैरे किडा पडायचा त्याला झाडून घ्यायचे, ते अड्या पूर्ण एका याच्यात जमा करून ते हे करून टाकायचे. आणि आता बऱ्यापैकी फवारणीच करतात. तुरीवर, पराठीवर, कापसावर, तुरीवर याच्यावर फवारणीच राहतं. मूग फवारणीच करतात. बरं, मग उत्पन्न वगैरे होते व्यवस्थित? हा, म्हणजे व्यवस्थित लागवड उत्पन्न खर्चानुसार होते, भाव उत्पन्न नाही मिळते. भेटत व्यवस्थित. उत्पन्न व्यवस्थित होते, हो, भाव नाही पण भेटत. भाव नाही मिळत हा, व्यवस्थित. भाव तर मिळणारच नाही. अच्छा. आता ह्या वर्षी उत्पन्नही नाही झालं. सोयाबीनला भाव पण काहीच नव्हता. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी म्हणजे निराशाच झाली. हो, निराशाच झाली. बरं. आता आपलं ठीक आहे, पण बाकीच्याचा खूप प्रॉब्लेम येते ना. हो का नाही? तर अमोलजी, तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. मिश्र पिकासंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाची अशी माहिती तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचवली. त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधव आणि आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण मिश्र पिकांची शेती करणारे प्रगतिशील शेतकरी अमोल मधुकर राजूरकर, मुक्काम पोस्ट बोर्डा, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.